नमस्कार सर्वांना. सामान्य विज्ञानाच्या संदर्भात नुकतीच झालेली गट ब ची जी परीक्षा आहे, पूर्व परीक्षा, यामध्ये 2026 मध्ये जे सायन्सचे प्रश्न आले होते सामान्य विज्ञानाचे, तर त्याचे आपण आन्सर की जे आहे ते आपण बघूयात. ठीक आहे, कोणकोणते आन्सर जे आहेत ते कन्सिडर केल्या जातील. ठीक आहे, आता सेट जो आहे बघा, हा सेट बी आहे. लक्षात घ्या सर्वांनी, कोणता सेट आहे? बी सेट. पहिला प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न आहे ध्वनी ऊर्जा म्हणजे. ठीक आहे, तर बेसिक जे आहे डिस्क्रिप्शन विचारलेलं आहे. ध्वनी ऊर्जा म्हणजे काय? तर बघा, ध्वनी जे आहे ही एक मेकॅनिकल ऊर्जा आहे, म्हणजे काय यांत्रिक ऊर्जेचा प्रकार आहे. म्हणून आपण काय म्हणतो याला? लॉन्जिट्युडनल वेव्ह असं म्हणतो. लक्षात ठेवा, काय म्हणतो? लॉन्जिट्युडनल. ठीक आहे, इलेक्ट्रिकल आहे का? नाही, कारण की करंट वगैरे जे आहे त्या संदर्भात ते ऑप्शन जे आहे ते जाणार. ठीक आहे, मॅग्नेटिकचा इथे संदर्भ येत नाही. जरी मॅग्नेट मधून प्रोड्यूस होत असेल तरी सुद्धा मेकॅनिकल पद्धतीचे आहे, कारण की यामध्ये मीडियमचा वापर होतो. लक्षात घ्या, कशाचा वापर होतो? मीडियमचा वापर होतो. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? 66 नंबरचं पहिलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. आता इथे चार जे आहे ऑप्शन्स आणि चारही स्टेटमेंट कोणकोणते सत्य आहे आणि कोणकोणते असत्य आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, आता पहिले दिलेलं आहे की फिजन, विखंडन. आता पहिले बघून घ्यायचं की फिजन दिलंय की फ्युजन दिलंय. तर प्रत्येक ठिकाणी जे आहे बघा फिजनच तुम्हाला बघायला मिळेल. तर फिजन मध्ये विखंडन होणार. ठीक आहे, फिजन मध्ये काय आहे की खंड जो आहे तो तुकडे होऊन जे पडणार. तर आता ही जी जनरल प्रक्रिया आहे आपल्याला पॉवर रिएक्टर्स मध्ये जे वापरलं जातं युरेनियम, यामध्ये आपल्याला बघायला मिळते युरेनियमचं विखंडन. ठीक आहे, युरेनियम 235 आहे, 238 आहे, त्या संदर्भात आपल्याला बघितलं जातं. त्यामध्ये बघा न्यूट्रॉन्स जे आहेत, बघा न्यूट्रॉन्स जे आहेत तर ते स्कॅटर होतात आणि स्प्लिट होतात. बेसिकली हे आहे. ठीक आहे, तर पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे की विखंडन फिजन अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात. ठीक आहे, इन फिजन रिएक्शन हेवी युरेनियम ॲटम्स आर यूज. हेवी याच्यासाठी कारण की फिजन जे आहे ते पॉसिबल झालं पाहिजे. ठीक आहे, पहिल्या याच्यामध्ये सत्य आहे, म्हणजे 3 आणि 4 जे आहे ते कॅन्सल होणार. त्यानंतर दुसरं आहे की विखंडन फिजन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते. आता कोणतीही न्यूक्लिअर प्रक्रिया असेल, फ्युजन आणि फिजन, त्याच्यामध्ये एनर्जी ही आउटपुट जो आहे तो जोरातच असणार आहे, मॅक्स असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे जे आहे बाय डिफॉल्ट दुसरं पण इथे ट्रू असणार आहे. त्यानंतर तिसरं विचारलं आहे की विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात, हेवी ॲटम स्प्लिट. आता बघा, हेवी आणि हेवी दोन्ही ठिकाणी जे आहे कॉम्प्लिमेंटरी स्टेटमेंट आपल्याला बघायला मिळतं. जड अणू आणि इथे जड युरेनियम अणू, 1 आणि 3 काय आहे? कॉम्प्लिमेंटरी आहे, त्यामुळे तिसरं सुद्धा इथे सत्य आहे. चौथ्या याच्यामध्ये दिलेलं आहे की विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्सची शृंखला जी आहे अभिक्रिया घडते. तर न्यूट्रॉनची चेन जी आहे ती फॉर्म होते. बघा, फिजन मध्ये काय होते की न्यूट्रॉनचं चेन रिएक्शन हे फॉर्म होताना दिसतं. कोणताही जर तुम्ही इथे ॲटॉमिक एक्सप्लोजन जरी बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा हीच प्रक्रिया आहे. ठीक आहे, तर चारही विधान जे आहे ते सत्य आहे. उत्तर असणार आहे 67चं 2 नंबर उत्तर आहे. बघा, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, योग्य उत्तर निवडा असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर इथे स्टेटमेंट दिलेलं आहे बघा आणि विचारलेलं आहे की बरोबर कोणतं आहे. तर पहिले स्टेटमेंट आहे की श किरण हे श्राव्यातील अल्ट्रासॉनिक लहरी आहेत. आता आपण जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा अभ्यास करतो, लक्षात घ्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या यावरती इन्फ्रारेड, रेडिओ वेव्ह, एक्सरेज, गामा किरण, अल्ट्राव्हायोलेट रेज या सर्व किरण ज्या आहेत त्या बघायला मिळतात. तर या कशा आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्वरूपाच्या आहेत. श्राव्यातीत किंवा अल्ट्रासॉनिक ना आहे का? नाही. साऊंडशी रिलेटेड तर नाही. आपण लाईट चॅप्टर मध्ये याचा अभ्यास करतो. एवढं जरी तुम्ही तिथे कॉमन लॉजिक जर अप्लाय केलं तर पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं ठरणार आहे. बघा, ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट चूक झाल्याच्या नंतर दुसरं आणि चौथं ऑप्शन जे आहे ते कट होणार. ठीक आहे, त्यानंतर सेकंड स्टेटमेंट बघा, श किरण जे आहे सरळ रेषेमध्ये प्रवास करतात. सॉफ्ट श किरण जी आहे ती तरंग लांबी हार्ड श किरणांपेक्षा कमी असते. त्यानंतर पुढे दिलेलं आहे चौथं, क्ष किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. ठीक आहे, तर कमी कसं काय असेल? इमॅजिन करा, व्हिजिबल लाईट जी आहे ती पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक पट्टीवरती आपण बघतो. तर त्या पट्टीवरती जे आहे सेंटरला व्हिजिबल लाईट दिली, त्याच्यानंतर अल्ट्राव्हायोलेट आहे, त्याच्यानंतर मग एक्सरे वगैरे आहे. तर ऑब्व्हियसली जर व्हिजिबल लाईटची स्पीड ही ऍक्च्युअली लाईटची स्पीड आहे, प्रकाशाचाच वेग आहे, तर मग त्याच्या पुढे येणाऱ्या ज्या किरणं आहेत त्यांचं किती असणार? त्यांचे सुद्धा प्रकाश इतकाच वेग असणार. तर कमी असणे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तर पहिलं आणि चौथं जेव्हा आपण कट करतो तेव्हा ऑटोमॅटिकली आन्सर काय येणार? इथे ऑप्शन नंबर 3 येणार आहे. बघा, 2 आणि 3. ठीक आहे, त्यानंतर सरळ रेषेत प्रवास करतात का? येस, सरळ रेषेत प्रवास करतात. त्यानंतर क्ष किरण जे आहे सॉफ्ट पद्धतीचा, तर त्यांची तरंग लांबी ही हार्ड क्ष करण्यापेक्षा जे आहे ती कमी असते. ठीक आहे, तर 2 आणि 3 इथे करेक्ट असणार. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते 68चं उत्तर आहे. बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट बिलॉंग टू पी ब्लॉक.
पी खंड जे आहे, पी गण, त्याच्यामध्ये कोणता खालीलपैकी मूलद्रव्य आहे असा प्रश्न विचारलेला आहे बघा. पिरियडिक टेबलचा जो आहे इथे संदर्भ आहे चॅप्टर. तर इथे जर आपण बघितलं आपल्याकडे 4 असतात, एस, पी, डी आणि एफ. ठीक आहे. तर सुरुवातीला जर आपण बघितलं एस मध्ये जे आहे फ्रान्शियम येणार बघा. फ्रान्शियम काय आहे? अल्कली धातू आहे. काय आहे? अल्कली धातू आहे बघा. ठीक आहे. युरॅनियम जर आपण बघितलं तर युरॅनियम मध्ये बघा एस, पी, डी आणि एफ. तर एफ ब्लॉक मध्ये येणार, कारण की काय आहे? रेडिओ ऍक्टिव्ह आहे, किरणोत्सारी आहे बघा. ठीक आहे. रेडिओ ऍक्टिव्ह आहे, किरणोत्सारी आहे युरॅनियम. कॉपर जो आहे तो एक मेटल आहे. कॉपर काय आहे? मेटल आहे. आणि मेटल्स कशामध्ये येतात? तर मेटल्स येतात डी ब्लॉक मध्ये. कशात येतात? डी ब्लॉक मध्ये. ठीक आहे. आता उरलेलं काय आहे ऑप्शन इथे? तर इंडियम. इंडियम जे आहे कशामध्ये येणार? तर इथे पी ब्लॉक मध्ये येणार. कशामध्ये येणार? पी ब्लॉक मध्ये येणार. उत्तर आहे 69चं ऑप्शन नंबर 3 आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, युरॅनियमचं जे आहे 238 म्हणजे हा आयसोटोप तुम्हाला दिलेला आहे. समस्थानिका जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. आता जेव्हा तुम्हाला बेसिक माहिती असते की कोणत्याही एलिमेंटला जेव्हा 2 संख्या दिलेल्या असतात, एक जे आहे लेफ्ट मध्ये खालच्या बाजूला आणि राईट मध्ये वरच्या बाजूला, तर याचा अर्थ असा होतो की जी कमी संख्या आहे तर ती ऍटॉमिक नंबर आहे. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय? अणुअंक आहे ऍटॉमिक नंबर. आणि जी मोठी संख्या आहे तर ती काय आहे? अणुवस्तुमानांक आहे, ऍटॉमिक मास नंबर आहे. लक्षात ठेवा, ऍटॉमिक मास नंबर आहे बघ. ठीक आहे. अणुवस्तुमानांक. आणि जेव्हा आपल्याला न्यूट्रॉन शोधायचे असतात, आपल्याला माहिती आहे की ऍटॉमिक मास नंबर हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकत्रितने आपण गणतो. यांच्या दोन्हीचे ऍडिशन जेव्हा आपण करतो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, तेव्हा आपल्याला काय मिळतो? तर ऍटॉमिक मास नंबर आपल्याला मिळत असतो. मग आपल्याला जर न्यूट्रॉन शोधायचे आहे तर आपल्याला ऍटॉमिक मास नंबर मधून ऍटॉमिक नंबर हे मायनस करावे लागतील. म्हणजेच काय? ब मधून जे आहे आपल्याला वजा करावं लागेल, म्हणजे आपलं उत्तर ते येणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर त्याचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 70. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हेमॅटाइट पासून कोणता धातू मिळवला जातो? तर हेमॅटाइट पासून जे आहे बघा लोह, लोखंड किंवा आयन जे आहे तो मिळवला जातो. तर हे जे त्याचे जे ओर्स आहेत बघा सगळे हेमॅटाइट लक्षात घ्या. त्यानंतर येणार मॅग्नेटाइट, त्यानंतर येणार सिडेराइट, त्यानंतर येणार लिमोनाइट. ठीक आहे. हे 4ही ओर्स लक्षात ठेवायचे आहे, यावरती वारंवार प्रश्न येतात. ठीक आहे. एकाचं उत्तर काय आहे? 4 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डायप्लोडोकस जो आहे, ठीक आहे, तर हा कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे असं विचारलेलं. तर डायप्लोडोकस बेसिकली काय आहे बघा, एक शाकाहारी डायनासोरची प्रजाती आहे बघा. शाकाहारी काय आहे? डायनासोरची प्रजाती आहे. आणि हे सर्व कशामध्ये येणार? सॉरोपोडामध्ये येणार. कशामध्ये येणार? सॉरोपोडा. ठीक आहे. सॉरोपोडाच म्हणजे काय? रेप्टिलियन्स. रेप्टिलियन्सचा आपण ज्याच्यामध्ये अभ्यास करतो त्याच्यामध्ये सॉरोपोडा जे आहे त्यामध्ये येणार. आणि ऑर्डर असणार आहे तर इथे डिप्लोडॉक्स. ठीक आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 जे आहे बघा याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 73 नंबरचा, खालीलपैकी कोणता कॉलेंट्रेटा फायलमशी संबंधित नाही? तर इथे बघा समुद्र काकडी, सी कुकंबर, हा जो पर्टिक्युलर प्राणी आहे हा इकायनोडर्माटाशी संबंधित आहे. इकायनोडर्माटा लक्षात ठेवा. इथे आपल्याला स्टारफिश सुद्धा बघायला मिळते, स्टारफिश. ओके. इकायनोडर्माटाशी जे आहे सी कुकंबर संदर्भात आहे. त्यानंतर पुढे बघा पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. 73चं. 74 मध्ये बघा प्रश्न क्रमांक 74, खालीलपैकी उभयचर प्राणी कोणते आहेत जे आंधळे असतात? त्याच्यामध्ये बघा सिसिलियन हे जे आहे हे सापासारखे दिसणारे प्राणी आहेत ज्यांना लिम्स वगैरे नसतात बघा. ठीक आहे. मग बाजू किंवा भुजा जे आहे त्यांच्यामध्ये नसतात. आणि हे काय करतात की बरो करून राहतात, म्हणजे जमिनीच्या आतमध्ये जे आहे खड्ड करून जे आहे ते राहतात. ठीक आहे. तर 74चं उत्तर असणार आहे बघा 3, सिसिलियन. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं सिसिलियन काय आहे? अँफिबियन्स आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
प्रश्न क्रमांक आहे 75, लिंबूवरील कॅन्कर रोग डॅच या रोगकारकामुळे होतो. आता हा जो प्रश्न आहे बघा, हा पूर्वी पण येऊन गेलेला आहे. ठीक आहे, आणि हा आपल्याला माहिती आहे हा बॅक्टेरियल डिसीज आहे. आणि याच्या ऑप्शन मध्ये पण याचं उत्तर हे लपलेलं आहे बघा. सिट्री जिथं लिहिलेलं आहे सिट्राय, तर झॅन्थोमोनास सिट्राय. तर इथे जर इंग्लिश मध्ये जर तुम्ही बघितलं की सायट्रस कॅन्कर, ठीक आहे, आणि इथे लिहिलेलं आहे लिंबूवरील कॅन्कर, तर इंग्लिश मधून पण तुम्हाला जे आहे हिंट डायरेक्टली मिळते बघ. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 2 जे आहे त्याचं उत्तर असणार आहे. कोणता टाईपचा रोग आहे? हा बॅक्टेरियल आहे, जीवाणूजन्य रोग आहे, लक्षात ठेवा. 75चं 2 ऑप्शन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता सॉइलच्या संदर्भात जे आहे, सॉइल सायन्सच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. डॅच इज कन्सिडर्ड म्हणजे वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा माती कोणती आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर बघा वालुकामय माती, चिकन माती, लोम माती आणि वरीलपैकी काही नाही. तर लोम माती याचं उत्तर आहे बघा. आता लोम मातीचं वैशिष्ट्य काय आहे? याच्यामध्ये सँड, त्यानंतर क्ले आणि सिल्ट या तिन्हीचं प्रमाण जे आहे ते उत्तम दर्जाचं असतं बघा. त्याच्यामुळे हे क्रॉपसाठी जे आहे, आपले जे पिके आहेत त्या पिकांसाठी काय आहे? उत्तम दर्जाचं मानलं जातं. लोमी सॉइल. ठीक आहे, नॉर्दर्न प्लेन जर तुम्ही बघितले, ठीक आहे, तर नॉर्दर्न प्लेन जे आहे बघा, गंगा प्लेन्स वगैरे, तर तिथे आपल्याला अशा प्रकारची सॉइल जी आहे ती बघायला मिळते. ठीक आहे, लोम माती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आहे 77, विचारलेला आहे की मातीचा किंवा मृदेचा उपजाऊ स्तरांचा नुकसानीस डॅश म्हणतात. आता बघा नुकसान होतंय, काय होतंय? नुकसान होतंय म्हणजे लॉस होतोय, बरोबर. आता मृदा जनन म्हणजे काहीतरी तयार होतंय बघा, शब्द लक्षात घ्या. मृदा जनन म्हणजे काहीतरी तयार होतंय. पेडोजेनेसिस, जेनेसिस म्हणजे काय? काहीतरी नवीन तयार होणे. मग पेडोजेनेसिसचा अर्थ असा होतो की नवीन सॉइल तयार करणे. त्यामुळे हे ऑप्शन असेल का? नाही, कारण की इथे विचारलेलं आहे नुकसान होतंय. पुढे आहे बघा पॉडझॉलायझेशन. आता इथे ब्रॅकेटमध्येच तुम्हाला हिंट दिलेली आहे की मातीच्या निर्मितीची प्रक्रिया आहे. तर निर्मितीची प्रक्रिया आहे का? नाही, कारण की काहीतरी लॉस होतोय. पुन्हा सेकंड ऑप्शन कॅन्सल होणार. ठीक आहे, तर आपल्याला जनरल डेफिनेशन माहिती की मातीची धूप होणे म्हणजेच काय? की मातीचा किंवा मृदेचा उपजाऊ स्तरांचा नुकसान होणे. जेव्हा टॉप अप्पर लेअर जी आहे जेव्हा ती इरोड होते त्याला आपण सॉइल इरोजन असं म्हणतो, मातीची धूप असं म्हणत असतो. 77चं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनासाठी व रक्ताच्या क्षारांच्या प्रमाणाचे नियंत्रण, रक्ताच्या समूहाचे नियंत्रण, टाकाऊ पदार्थांच्या व्यतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन, हा शब्द तुम्हाला पकडायचा आहे. उत्सर्जन संस्था कोणती आहे? उत्सर्जन संस्था आहे मूत्रपिंड म्हणजेच किडनी. ठीक आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये कशाचा अभ्यास करतो आपण? किडनीचा अभ्यास करतो. पर्याय क्रमांक 4 जे आहे बघा त्याचं उत्तर असणार आहे बघा. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 79, विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यात विद्राव्य असतात म्हणजे विरघळणारे असतात? तर बघा फॅटच्या संदर्भात जर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली तर फॅट मध्ये ADEK हे आपल्याला बघायला मिळतात. आणि पाण्याचा जर आपण संदर्भ घेतला वॉटर मध्ये तर आपल्याला B आणि C हे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न आहे बघा. विचारलेला आहे की मस्तिष्क मेरू जे आहे सेरिब्रो स्पायनल फ्लुइड त्याच्यामधील जे द्रव्य आहे तर हा द्रव्य मेंदूच्या पोकळीतील कोरॉइड प्लेक्सचे मध्ये तयार झालेला व सब ॲर्कोनाइड पोकळीमधून मेंदू व मज्जारज्जू सभोवती फिरणारा द्रव्य पदार्थ आहे. ठीक आहे, म्हणजे या फ्लुइड बद्दल जे आहे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे तर याचं कार्य तुम्हाला विचारलेलं, त्याचे विधाने विचारात घ्या. तर पहिलं विधान आहे मेंदूला प्राणवायू ऑक्सिजन पुरवण्याचा तो माध्यम आहे. जर मेंदूमध्ये उपस्थित आहे तर तिथं काय करणार? तो माध्यम म्हणून जे आहे तो काम करतो. ठीक आहे, ऑक्सिजन जे आहे तर ते पुरवण्याचा तो माध्यम आहे. त्यानंतर पुढे आहे की तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून येतो. वेस्ट मटेरियल जे आहे नर्वस सिस्टीम मधून जे काही क्रिएट होतात तर ते सुद्धा एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम कोणाचं आहे? तर त्या द्रव्याचं आहे. 2 सुद्धा बरोबर आहे, ब सुद्धा बरोबर आहे. क मध्ये दिलेला आहे की तो मेंदूला पोषण पुरवतो, न्यूट्रिशन पुरवणे. तर हे वन ऑफ द मेजर त्याचं काय आहे? कार्य आहे. ठीक आहे, त्यानंतर ड मध्ये दिलेला आहे की तो मेंदू व मज्जारज्जूसाठी आघाती प्रतिबंधक म्हणून काम करतो, शॉक एब्झॉर्बंट म्हणून असतो बघा. शॉक एब्झॉर्ब करण्याचं कार्य या फ्लुइडचं असतं. ठीक आहे, जसं इथे आपण बघतो नाही का की जशी वॉटर बॅग असते तर वॉटर बॅग काय करते? शॉक एब्झॉर्ब करते. तसं मेंदूमध्ये इजा होऊ नये यासाठी जे आहे हे फ्लुइड आपल्याला निसर्गाने जे आहे ह्युमन बॉडीमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर इथे आघात प्रतिबंधक जे आहे याचं कार्य आहे. म्हणजेच काय?
अ ब क ड हे चारही ऑप्शन बरोबर आहेत. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3.